सामान्य कार्यकर्ता म्हणजे रविदादा सारखा कार्यकर्ता 2002 साली जेव्हा पक्षात आला, त्याच्यानंतर 2025 मध्ये महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून घोषवत आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की तो राजकीय म्हणजे घराणेशाही न करता कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे, जेणेकरून एक सामान्य कार्यकर्ता आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्याच्याबद्दल पूर्ण डोंबिवलीकरांना त्यांचा खूप अभिमान आहे आणि आम्ही पूर्ण कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहे आणि सदैव पाठीशी राहणार आहे. दादा जेव्हा डोंबिवलीमध्ये येणार आहे तेव्हा कशा प्रकारचं त्यांचं स्वागत होईल जल्लोष? डोंबिवलीचे दादाचं सुपुत्र सदैव डोंबिवलीतच आपले असतात. रवींद्र स्वागत चव्हाण म्हणजे साहेब दादा जिथे जिथे जातात हे त्यांचं एक स्वागत दरवेळीच युवा आता म्हणजे नेता- अध्यक्ष एका युवा झाल्यामुळे नाही, कार्यकर्त्यापासून दरवेळीच त्यांची दादांकडे सुरुवात एवढी झाली लोक आहे. येतात भेटायला त्याच्यानंतर की ते ते असं नगरसेवक वाटतं झाले, की दादांकडे 4 वेळा काहीतरी आमदार दुसरी झाले, जबाबदारी मोठी जबाबदारी राज्यमंत्री आलेली झाले आहे. आणि आता तर खूपच जल्लोषाची गोष्ट आहे कारण की दादा आमच्यासाठी आता प्रदेश अध्यक्ष झाले आहेत. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रविदादा प्रदेश अध्यक्ष देखील झाले आहेत आणि या महाराष्ट्राला या उच्च स्थानीवर प्रगतीवर घेऊन जातील हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि रविदादांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत आणि ही आम्हाला डोंबिवलीकरांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. रविदादा तू मागे बढो हम तुम्हारे साथ है. धन्यवाद.